चला मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात झालेली आहे। मस्त मस्त नवीन व्हिडिओची एक सुंदर सुरुवात झालेली आहे। प्रसन्न सकाळ दुपारी 12 वाजता। चला ही साडी तुम्ही बघितली आहे ना, त्या 13 साड्या घेतल्या होत्या त्या स्वस्त आणि मस्तवाल्या, आणि हा ब्लाऊज बनियन सारखा घालायचा 150 वाला प्रिन्स कट आलाय का पुढं आलाय ते एक बघावं लागतं। आणि हे एक मंगळसूत्र मॅचिंग, हे 150 ला दोन्ही मिळून ही बांगडी, आणि हे घालायची फॅशन आहे ना आता म्हणून घातलंय। हे याचं काही ग्रहांच्या नुसार काही घातलेलं नाही आहे हे, कारण की मला काही त्यातलं कळत नाही किंवा माहित नाही, पण मला छान वाटलं। परवाच्या एका एक्झिबिशन मध्ये मी घेतलं, मला बरं वाटलं, मी घेतलं। आपण ही अगदीच फार फॅशन नाही केली तरी थोडंसं तरुणांसारखं वागायला काय हरकत नाही। तरुण झाल्यासारखं वाटतं, उगाचच ते गंभीर चेहरा करून काय म्हणतात त्याला गंभीर विचार करणं, आणि म्हणजे मग आपण लवकरच जास्त आपण म्हातारे होऊन जाऊ। आणि मग म्हातारपणाची एकदा लक्षणं सुरू झाली की मग म्हातारपणाची लक्षणं म्हटलं तर मग कसं होतं की मग केस पांढरे होतात, ते आपले झालेलेच आहेत, आपण सारखे सारखे डाय करत असतो, आता सुद्धा डायला आलेले। डोळ्याला दिसायला जरासं ब्लर दिसायला लागतं, स्मरणशक्ती कमी व्हायला लागते, स्किन सुरकुतायला लागलेली असते। या सगळ्या गोष्टी आपल्या हळूहळू सुरू झालेल्याच आहेत, त्यात काही प्रश्न नाही। वयोमानानुसार सगळ्या गोष्टी होणार, ते आपण टाळू शकत नाही, कधीच टाळू शकत नाही। आणि ते आपण ऍक्सेप्ट करायचं की आता ठीक आहे, माझं वय वाढायला लागलंय म्हणून तरुण दिसण्यासाठी, समजा त्या त्या प्रदेशात मी असेन, स्मार्ट सिटीमध्ये असेन किंवा मी मेट्रो सिटीमध्ये असेन तर तसं वागायला काही हरकत नाही, पण आमच्या गावामध्ये चालणार नाही, म्हणून हे इतकंच मी स्मार्ट राहू शकते। तर बघा बरं, आणि म्हणून मला जरा साड्या प्रमोट करायच्या असतात। मी साड्यांचं दुकान नाही प्रमोट करणार, पण मी साड्या नक्की प्रमोट करेन की साडी नेसत जा, साडी खूप छान दिसते, साडीत तुम्हाला मस्त नटायला मिळतं। खूप 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 साडी एक नुसती घातली तरी मग बघा, गळ्यातलं घालता, कानातलं घालता, बांगडी घालता, हे करता, असं करता, किती छान छान। नुसतं समजा तुम्ही असे, अगदी तुम्हाला सांगते, असे आता हल्ली पद्धत आहे ना की असे केस सोडायचे आणि हिंडायचं सगळीकडं, मग ह्याच्यात काय एन्जॉय आहे सांगा? ते सारखं असं असं करत बसायचं नाही ना। मग त्याच्यापेक्षा समजा हे असं केलं तर मग कदाचित तुम्हाला हे असं करून उलटं बांधता पण येतो, काही करू शकता, म्हणजे तुम्हाला की नाही काहीही फॅशन करू शकता तुम्ही, आणि काहीही फॅशन केली तरी मस्त दिसतो। साडीवरती म्हणा, काही साडीवरती सगळीच फॅशन छान दिसते, म्हणून मी तुम्हाला म्हणत असते की साडीची सवय सोडू नका। रोज साडी आमच्यासारखी नेसली तर फारच छान आहे, कारण की साडीसारखी मजा नाही। पण ठीक आहे, तुम्हाला जर का वाटत असेल साडी हा फंक्शनल ड्रेस आहे तर ते आणि उत्तम झालं। प्रत्येक फंक्शनला साडी नेसा, प्रत्येक फंक्शनला साडी नवीन घ्या, कारण साडीमध्ये खूप मस्त मस्त तुम्ही रील्स पण करता हो। कारण नुसती साडी घातली म्हणजे काय आमच्यासारखं आहे का, काहीतरी आपलं साडी घातली मग तुम्ही मेकअप करणार, हे करणार, ते करणार, ठीक आहे सगळं करा, पण जेवढं स्वतःला जास्त मेंटेन कराल, तुम्हाला जेव्हा असं समोर बघून छान वाटतं तेव्हा छान व्हाइब्स येतात, मेंदूला छान वाटतं, आपल्याला स्वतःला छान वाटतं, आनंद वाटतो। हे मी तुम्हाला आजकाल वरचेवर सांगायला लागलेली आहे, कारण की मला कमेंट्समध्येच बऱ्याच गोष्टी लक्षात येतात की अरे खूप बायका सॅड होत आहेत। आणि काय होतं की आपण आपल्या सुनांना, मुलींना बघतो, आसपास बघतो, तरुण मुलींना बघतो, आपल्यापेक्षा कमी वयातल्यांना बघतो, आणि आपल्याला कुठेतरी वाटतं मला हे करता येत नाहीये, मला हे करता येत नाहीये। आपण मिस करतो ह्या सगळ्या गोष्टी, आणि कुठेतरी आपण दुःखी होतो, आणि मग ती बकेट लिस्ट किंवा मोठे मोठे व्हॉट्सअपला मेसेजेस यायला लागतात, करायचं राहिलेलं करून घ्या, करायचं राहिलेलं करून घ्या। अरे काय करायचं राहिले, काय करायचं राहत नाही। उलट आमच्याकडे, मी तर तुम्हाला सांगते ना, आमच्याकडे बघून इतरांना वाटत असतो आज काय घातलंय का, किती छान दिसताय, आणि हे बाकीचे सगळेजण घळे, रडके, वाटके, विटके, चटके, फाटके, सुतके चेहरे करून आणि सुतके कपडे घालून बसलेले असतात सगळेजण, पण आम्ही आपलं मस्त राहतो। तर म्हणून मी तुम्हाला म्हणत असते छान राहा, छान राहा, छान राहा। मग तुम्ही म्हणाल नेहमी नेहमी हेच का सांगता, हेच का सांगता?
सुधारायला पाहिजे ना तुम्ही म्हणून. आणि आपण जेव्हा एखादी गोष्ट वारंवार सांगतो किंवा तुम्ही जेव्हा मला असं रोज बघता, आता ही साडी तुम्ही बघितली होती त्यावेळेला मी ब्लाऊज वेगळं घातलं होतं, पण ह्या ब्लाऊजवर सुद्धा किती छान दिसतंय की नाही, मस्त दिसतंय. आता हे ब्लाऊज मी आता घालून जेव्हा मार्केटमध्ये जाईन, बाजारात जाईन किंवा काही कामानिमित्त बाहेर जाईन त्यावेळेला मला हमखास विचारणार, मॅडम ते असे ब्लाऊज चांगले बसतात हो तुम्हाला. मग मी म्हणते नाही तुम्हाला पण बसतात, त्याच्यात सगळे आहेत साईज, फक्त घालून बघायला पाहिजेत, एवढं मात्र खरं. कारण घालून नाही बघितले ना तर मग प्रत्येक ब्लाऊज हा वेगळ्या पद्धतीने फिटिंगला आहे, बसतो आपल्याला कापडानुसार, तर त्यामुळे घालून बघायला पाहिजे. पण सगळ्यांना असं वाटायला लागलं अहो किती छान आहे नाही. मग परवा एक मला म्हणली, आम्ही 100ला होते हो आमच्याकडे, आम्ही घेतले नाहीत, आम्हाला वाटलं कसं दिसतील कुणास ठाऊक, छान दिसताय तो. मी म्हटलं आता वर्षभर हेच ब्लाऊज आहेत बहुतेक सगळीकडे, तर घ्या तुम्ही आता हे विकत आणि मस्त राहा, छान राहा. ब्लाऊज शिवून मिळत नाहीत, ब्लाऊज शिवून मिळत नाहीत, ही जी तक्रार होती त्यातनं बाहेर पडा. बघा किती मस्त ब्लाऊज शिवून मिळायची गरज नाही. आता आमच्या मावशी खूप ब्लाऊज शिवतात आणि खूप व्हरायटीचे शिवतात, तुम्हाला माहितीये. पण हे सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे ब्लाऊज आहेत, छान आहेत, फॅशनेबल आहेत. कालच मी एका कुणाचं तरी फेसबुकला बघत होते, त्या अशा खूप कॉस्टली साड्या विकतात बरं का, माझ्या वयाच्याच आहेत त्या, आणि मला त्यांचं कौतुक वाटतं की त्या एका मोठ्या आजारातनं बाहेर पडलेल्या आहेत आणि मग कधी रेसिपी दाखवत असतात. आणि त्यांचा साड्यांचा पण त्यांनी बुटीक म्हणायचं, त्याला बुटीक बिझनेस म्हणायचं नाही, बुटीक म्हणायचं, आणि ते बुटीक आहे त्यांचं. आणि वेगवेगळ्या गावांमध्ये त्या एक्झिबिशन लावतात आणि इतकं छान वाटलं मला त्यांचं. मी त्यांच्या साड्यांचं बघून बऱ्याच वेळेला फॅशन करत असते, इतक्या मजेशीर की काल त्यांच्या एका ब्लाऊजच्या वरती चपला स्लीपर त्याचं डिझाईन होतं सगळीकडे, छान दिसत होतं, घातल्यावरती पण दिसेल छान माहित नाही, पण छान वाटत होतं. ज्या साडीला त्यांनी ते मॅच केलं होतं आणि त्यांचं बघून मी असं कुठल्याही साडीवर काही कसंही छान कसं दिसतं हे मी त्यांच्याकडनं शिकले म्हटलं तरी चालेल. नाही तर आपण मॅचिंगच घालत होतो. सिरियलमध्ये आपण बघतो कशावरही काही घालतात, पण त्या जेव्हा घालतात आपण समोरच्या व्यक्तीला जेव्हा बघतो तेव्हा छान वाटतं. त्या जेव्हा घालतात असं कशावरही काहीही, म्हणजे थोडक्यात की नाही हे कॅरी कसं करता तुम्ही ह्याला फार महत्व आहे. म्हणजे नुसतंच हे असं घालताय नाही, मग त्यावेळेला मंगळसूत्र काय घालता, कानातलं काय घालता, हे काय करता, या गोष्टींना सगळ्यांना फार महत्व आहे. आता मगाशी मी वेगळं घातलं होतं, आता वेगळं घातलं, तर या सर्व गोष्टींना फार महत्व आहे. म्हणजे कॅरी कसं करताय तुम्ही. तर मला ते खूप छान वाटलं की माझ्या वयाच्या महिला खूप जणींना आता असाध्य रोग झालेत आणि त्यातनं त्या बऱ्या होत आहेत, कोणी बऱ्याच झालेल्या आहेत आणि आता त्या परत उभ्या राहत आहेत. सगळ्यांनाच युट्यूब चॅनल काढून जमतंय असं नाही आहे, पण सगळ्या जणी इंस्टाग्रामवर मात्र आहेत. पुन्हा एकदा जगायला सगळ्या जणी सुरू करतायत, काही जणी पुन्हा यशस्वी झालेले आहेत. काय होतं आमच्या वयामध्ये आमची मुलं, आमची सुना, आमचे जावई, आमची मुली हे सगळेजण आपापल्या घरट्यामध्ये मग्न असतात. आम्ही त्यांच्या घरट्यात जाऊन लुडबुड करणं बरोबर नाही. ते पाहुणे म्हणून आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही त्यांचं आगत स्वागत करायचं, पण सारखं पण प्रत्येक ह्याला या, सणाला या, प्रत्येक तुमच्या सुट्टीला या असं म्हणणं पण खूप चुकीचं आहे. मी तुम्हाला सारखं सांगत असते. तर आता आम्ही थोडेसे, आम्हाला आता जरा असा मोकळेपणा मिळालेला आहे. मोकळेपणा म्हणजे कसं, वेळ मिळालेला आहे आणि त्या वेळेचा आम्ही सोनं करतोय आमच्या वयातल्या स्त्रिया. तर आमच्या वयातल्या आम्ही सगळ्याच जणी तुमच्यासाठी खरंच आम्ही एक आदर्श निर्माण करतोय की छान कसं जगायचं, मस्त कसं जगायचं, आजाराला घाबरायचं नाही, संकटांना घाबरायचं नाही आणि असं आपल्याच मुलांना जवळ घेऊन त्यांचं आयुष्य बर्बाद करायचं नाही. यांच्या लक्षातच आली नाहीये पपई लागलीये की पिकलेली. एक पण आहे, किती मस्त आंबाच जणू हापूसचा. वा वा, चला आलेच आहे तर बागेत आता एक चक्कर मारून जाते. बघा किती छान, हा हा हा, काय सुंदर, पहा किती सुंदर. एक असं वर गेलेलं झाड किती देखणं दिसतंय. कौन चित्रकार है ये, कौन चित्रकार. बघा किती व्हरायटीची पानं, व्हरायटीची फुलं. आता नाही आहेत फारशी, मी जेव्हा फुलं असतात तेव्हा तुम्हाला दाखवतेच. किती सुंदर.
आपलं हे झाड पण किती भारी दिसतंय बघा, पेरूचं. हे बघा, हे पपई किती छान छान छान. आणि हे आमचे सूर्यदेवता दिसत आहेत बघा, इथे आले बघा. चला यांना दाखवूया पपई. ही पपई बघितलीच नाही वाटतं तुम्ही वॉकिंग करताना. मस्त आहे बघा. आत्ता काढून आणली मी, पण उद्या खाऊया, उद्या किंवा परवा. अजून घट्ट आहे. चला की जेवायला भूक लागली. चला 2 वाजत आले. कधी वेळ जातोय काय कळत नाही. चला, हे सगळे कागद उपयोगी पडतात आम्हाला, पार्सलचे कागद. बटर मिल्क, काय त्या बटर मिल्कचं आपल्याला व्यसन लागलंय ग बाई. घरातलं जर का तुम्ही ताक प्यायलं तर आपल्याला थंड होतोय, घसा धरतोय. पण ह्या ताकात काय जादू आहे माहित नाही. किती पण प्या, सकाळी प्या, संध्याकाळी प्या, पित्त होत नाही, खोकला येत नाही, सर्दी होत नाही. वेलदोड्याची सवय मोडण्यासाठी म्हणून आवळा कँडी खायची. तुम्हाला पाहिजे आवळा कँडी? घ्या. 2 आहेत बस ना. एक माझी, 2 मी, 2 तुम्ही. मी जरा जाऊन आवळे घेऊन येते बरं का. उद्या मला चटणी करायची आवळ्याची. आत्ता दुपारी गेलं की छान मिळतात, संध्याकाळी एकदम म्हणजे संध्याकाळ होते मग. चला या पिशवीचं उद्घाटन करूया. 2 वर्ष झाली दिवाळीला घेऊन, पण अजून उद्घाटनच नाही केलेलं. आज करूया आता. थंडीच्या दिवसात फार तहान लागते बाबा. चला, लुटालुटीचं सामान फार छान मिळालं बरं का. आता हे कुंकवाचे करंडे मिळाले मला, फार सुंदर आहे. फार म्हणजे फार सुंदर आहे. हे बघा, इतके सुरेख आहेत. आणि तिळगुळ आणला 10 रुपयाचा. आणि हे असे 4-5 पुढे आणले 10-10 रुपयाची, खुसखुशीत आहेत. तिळाच्या, राजगिऱ्याच्या वगैरे अशा मिक्स वड्या आहेत ह्या, फार छान. चला, हळदी कुंकवाची तयारी झाली. आणि ही एक पिशवी आणली. ही मागच्या वर्षीची आज काढली आहे. आणि सेम टू सेम अशी पिशवी आत्ता आणली. आणखीन एक असं लागतातच या सर्व गोष्टी. आता याच्यातच सगळं हळदी कुंकवाचं सामान ठेवूया. वडी एकदम खुसखुशीत आहे की नाही? हां, पण कशाला खायला लागला, अडकून घ्याल की. आत्ता त्या मावशी भेटल्या होत्या मेसवाल्या आपल्या. ओ चला, ओ चला, तुम्ही पण चला. ते 250 रुपये भरून मुख्यमंत्री योजनेतनं सगळे जायला लागलेत की. काशी, अयोध्या, मथुरा, वाराणसी सगळीकडं. तर 250 रुपये भरायचे. 60च्या वरच्यानं नेणार आहेत ना. खाणं पिणं सगळं सरकारचं. ओ चला, हो तुम्ही पण चला, तुम्ही पण. म्हटलं आमच्या ते गरनेट सांभाळत नाही तर आले असते. पाणी चालू, मोटर चालू करायला अजून येत नाही आम्हाला. काय नकोच म्हटलं, जाऊ दे. केली हो काय लोकांचा हे आहे. अख्खी ट्रेन भरून जाणार आहे. खाणं पिणं जेवण राहणं 7 दिवस. आणि फुलासारखं नेऊन फुलासारखं आणणार आहेत. 60च्या वरची सगळी घेऊन चाललेत ना. त्यांना चांगली आहे ना मुख्यमंत्री योजना. हां, छान आहे. म्हणजे जसं लाडकी बहीण काढले लोक, तसं बायका सगळ्या जाम खुश आहेत बघा. सगळ्या बायका आज आता गेले मार्केटमध्ये. त्या शिखरजीला जाऊन आल्या, त्याही भेटल्या. मॅडम मॅडम मॅडम. आणि हे तर काय मुख्यमंत्री योजनावाले सगळे खुशच आहेत.